मी आत्ताच सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आमच्या विभागाचे खासदार राणेसाहेबांची प्रकृतीची चौकशी करून आलो। स्वतः मी त्यांच्याबरोबर गप्पा मारून आलेलो आहे। अतिशय प्रकृती त्यांची आता चांगली आहे। कदाचित आज संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल। काय नेमकं त्यांच्यावरती ऑपरेशन करण्यास सांगितलेलं डॉक्टरनी काय नेमकं सांगितलं काय झालेलं नाही, कोणालाच माहिती नव्हतं, कारण थोडा त्यांना काहीतरी 7-8 दिवसापूर्वीपासून त्रास होत होता आणि त्याच्यामुळे काल परवा त्यांना ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर छोटीशी एक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। तर आता त्यांची बुधवारी ऑपरेशन आहे, शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं, म्हणजे ते झालंय का? नाही, मला त्याची काही कल्पना नाही, परंतु माझ्याशी ते अतिशय दिलखुलासपणानं बोलले, त्यांनी गप्पा मारल्या, त्यांची प्रकृती अतिशय चांगली आता आहे। काय राजकीय प्रश्न आहे? हां, ओबीसी भाजपचा DNA आहे, त्याला धक्का लागू नये म्हणून आता छगन भुजबळ यांनी भाजपला काळजी घेण्याचा इशारा दिला। मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी ऑलरेडी हैदराबाद गॅजेटियर ज्यावेळी जाहीर झालं, उपसमितीनं जाहीर केलं, त्या उपसमितीमध्ये मी देखील आहे, त्यावेळीच सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं काही नुकसान आम्ही करणार नाही, आम्ही कुठचंही आरक्षण कमी करणार नाही त्यांचं, आणि त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, ही महायुती म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे। पण राष्ट्रवादी 2 गट पडलेले आहेत त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट। नाही, मला माहीत नाही, आणि ते जर गट पडले असतील तर त्यांचे नेते अजितदादा सक्षम आहेत ना। अजित पवारांची वेगळी चर्चा सुरू आहे, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीवरनं राजकारण पेटले। संजय राऊत अनेक टीका करतात। नाही, या बाबतीमध्ये मला असं वाटतं की नक्की काय वस्तुस्थिती त्या ठिकाणी घडली हे अजितदादाच सांगू शकतात, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। मिलिंद देवरा यांनी पत्र दिलेलं आहे, त्याच्यावरनं देखील संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की शहांना एकनाथ शिंदे घाबरतात का, त्यांना अकलपट्टी करावी अमित शहा। नाही, एकनाथ शिंदेसाहेब कोणाला जर घाबरले असते तर 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी उठावच केला नसता। एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचं सर्वमान्य नेतृत्व आहे, आणि एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा अतिशय कॉन्क्रीट पद्धतीनं सरकार चालवत आहेत, म्हणून काही लोकांना प्रचंड दुःख होतं आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।